श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. शारीरिक दोष आणि आरोग्य. मनुष्य कितीही श्रीमंत असो, कितीही यशस्वी असो, पण जर शरीर आजारी असेल तर बाकी सगळं अर्थहीन वाटतं. आजकाल थकवा, बेचैनी, झोप न येणे, मन विचलित, शरीर अशक्त वाटते आणि सर्वात मोठं म्हणजे कारण समजत नाही. डॉक्टर, औषधे, तपासण्या सगळं करून होतं, पण मनात एकच प्रश्न, मी असा का त्रासतोय? गुरुचरित्र सांगतं, जिथे शरीर आणि मन थकलेलं असतात तिथे गुरुचं स्मरण औषधापेक्षाही प्रभावी असतं. आणि म्हणून आजचा अध्याय आहे शारीरिक दोष आणि आरोग्य. या अध्यायात सांगितलं आहे की मनुष्य जेव्हा गुरुचं नाम जप करतो, गुरुचरित्राचं पठण भक्तिभावाने करतो, तेव्हा फक्त मन शांत होत नाही, तर शरीर आणि आजार, त्रास, वेदना हळूहळू कमी होत लागतात. कारण शरीर आजारी होण्यापूर्वी मन आजारी होतं आणि गुरुचं स्मरण मनाच्या खोल जखमावरती शांतताने उपचार करत असतं. या अध्यायात लिहिलं आहे, शारीरिक व्याधी आणि दोष गुरु उपासनाने निवळतात. का? कारण गुरुचं नाम शक्ती आहे. शक्ती जी शरीरात ऊर्जा निर्माण करते, शक्ती जी पेशींना जिवंत करते, शक्ती जी शरीराला रोगाविरुद्ध लढण्याची ताकद देते. गुरुचं स्मरण म्हणजे फक्त प्रार्थना नाही, हे शरीर, मन आणि आत्म्याला संपूर्ण उपचार आहे. आणि जेव्हा भक्त विश्वासाने, निष्ठेने, भावनेने गुरुचं नाम घेतो, तेव्हा शरीर केवळ बरेच होत नाही, तर आयुष्यातल्या नवा प्रकाशात जागतं. तर भक्तांनो, जर आज तुमच्या आयुष्यात शारीरिक त्रास, आरोग्य समस्या, मागे पडलेली ऊर्जा किंवा शरीर अशक्त वाटत असेल तर जाणून घ्या, तुम्ही एकटे नाही, गुरु तुमच्या सोबत आहेत. आणि हा अध्याय आरोग्याचा नव्हे तर त्या आशेचा मार्ग आहे. आजचा भाग इथे संपतो, पण आपली साधना पुढे चालूच राहते, कारण पुढील अध्याय आणखी गूढ आणि प्रभावी आहे. अध्याय 6. देवी दोष, नकारात्मक शक्ती, ज्यात आपण जाणून घेऊ कशा प्रकारे गुरुचं नाम वाईट शक्ती, नजर, अंधश्रद्धा आणि नकारात्मक ऊर्जेपासून भक्तांना रक्षण करतात. तोपर्यंत मनापासून, भावनेने, प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त.